पाण्याचा दुष्काळ किंवा कुठल्याही गोष्टीचा दुष्काळ हे सगळं वरवरचं आहे. खरा दुष्काळ आहे ना, तो स्वप्न बघण्याचा आहे रे. तू रस्त्यावर जाऊन 10 लोकांना विचारलंस की तुमच्या घरात तुमच्या नळाला पाणी कुठून येतं, तर 10 पैकी 9 लोकांना माहीत नसेल. तर असे दिवस आम्ही बघितले जिथे अख्खं युनिट कूलरच्या पाण्यात आंघोळ करून आम्ही सेटवर गेलो शूट करायला. ते कसं आहे ना, हनुमान केंद्र आणि सुवर्ण केंद्र ह्यांची प्रेम कहाणी आणि गावाची प्रगती हे एका रेल्वे ट्रॅकच्या 2 पटऱ्या आहेत. योगायोग असं झालं की मला हनुमान केंद्राची गोष्ट सापडली. म्हणजे मी नाही ठरवलं ही गोष्ट सांगायची, या गोष्टींनी मला निवडलं, मला असं वाटतं. वा. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे आदिनाथ कोठारे. आदिनाथला आपण यापूर्वी अनेक सिनेमांमधून बघितलेलं आहे, पण यावेळेला त्याची जबाबदारी मोठी आहे ती त्यानं सांभाळलेली आहे. तो या सिनेमाचा दिग्दर्शकही आहे आणि अभिनय पण त्यात त्यांनी केलेला आहे. आणि या सिनेमाची चर्चा पण खूप चांगली आहे. पाणी या सिनेमाबद्दल बोलतोय मी, आणि गेल्या अनेक महिन्यांपासून, अनेक काळापासून तो पाणी करतो हे मला माहीत होतं, आणि आता तो अखेर क्षण आलाय. किती वेळ लागेल गावात पाणी यायला? तसं काय सांगता येईना. मला खूप बरं वाटतंय आदिनाथ, Thank you. की वयाच्या या टप्प्यावर तू एक स्वतःला लिफ्ट करतोयस. खऱ्या अर्थानं सीमोल्लंघन आहे, पण हे सीमोल्लंघन वाटतं मला की एक नवीन पाऊल टाकलंस तू. खूप कौतुक. थँक्यू. या सिनेमाबद्दल मी जेव्हा ट्रेलर बघतो, या सिनेमाची गोष्ट जेव्हा डोळ्याखालनं घालतो, तेव्हा मला त्याचं जे ओरिजिनल जो हिरो आहे हनुमंतराव, त्यांच्याबद्दल फार क्युरिओसिटी वाटते. तू जेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटलास तेव्हा तुझं रिडिंग त्यांच्याबद्दलचं काय होतं? मी जेव्हा ठरवलं की आपण पाण्याच्या विषयावरती काहीतरी करूया, तेव्हा मी रिसर्च सुरू केला. काही डॉक्युमेंटरीज असो, आर्टिकल्स असो. मग मी सत्यमेव जयते ही जी सिरीज आमिर खाननी केली होती, त्यात वॉटरचा एपिसोड होता. हा इंटरव्ह्यू हनुमान केंद्रेचा. मी नंबर त्याला कॉन्टॅक्ट करून त्याला मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. आधी त्याचा नंबर तो अस्तित्वात नव्हताच. मग आता सत्यजित भटकरला मी परत फोन केला की सर, तो नंबर माझ्याकडे दुसरा कॉन्टॅक्टच नाही, आता काय? तर मग काय केलं असावं मी, तर गुगल मॅप्स उघडलं मी. गुगल मॅपकडून नागदरवाडी गाव, नांदेड जिल्ह्यातलं. तर मग मी नांदेड पोलीस स्टेशनचा नंबर काढला, तिकडे फोन करून त्यांना विचारलं की नागदरवाडी गावातलं हनुमान केंद्र आहे. त्यांना म्हणलं की साहेब इथे ना, तुम्ही लोह्याला फोन करा. ते लोह्याचा नंबर दिला. लोह्याला फोन केला. लोह्यावरून मला माळकोळचा नंबर मिळाला. माळकोळला फोन केला तिकडच्या पोलीस स्टेशनला. तेव्हा हनुमान केंद्रे त्या गावाचा सरपंच होता लकीली, आणि त्याच्याकडे नंबर होता. ते नंबर मला दिला. हनुमान केंद्रांना फोन लावला मी पहिल्यांदा. त्यांनी सांगितलं, नमस्कार हनुमानजी, मी आदिनाथ कोठारे, मी एक निर्माता अभिनेता आहे. मला तुमची गोष्ट खूप इंटरेस्टिंग वाटते. मला असं वाटते आपण ह्याच्यावरती काहीतरी सिनेमा का काहीतरी करू शकतो. 2 सेकंड, 10 सेकंड पॉज गेला तिकडे समोर. ते म्हणलं की तुम्ही इथं या आणि मग आपण बोलू. त्यांचा विश्वास बसेना. मला कळलं ना ते असं का म्हणतात, तुम्ही इथे या मग आपण बोलू. ते असं खूप कोल्ड होते ते. मला ते कळलं ना की मी काही एक्साइटमेंट नव्हती, काही नव्हती. हा, म्हणजे तुम्ही या इकडे भेटा मला कदाचित. तर मी आपली देवगिरी एक्सप्रेस पकडली, नांदेडला पोचलो, आणि गाडी पकडून तिकडून टॅक्सी करून मी ते लोह्यात आले होते मला भेटायला. आणि तेव्हा जेव्हा त्यांनी मला बघितलं प्रत्यक्ष पहिल्यांदा, आणि त्यांनी मला घट्ट मिठी मारली, की ते म्हणाले की माझा विश्वास बसत नव्हता जोपर्यंत तुम्ही आला नाही तिकडे, की कदाचित माहीत नाही त्यांना. पण मग ते मला घेऊन गेले नागदेरवाडी गावात. ते सगळं त्यांनी दाखवलं. एक छोटंसं गाव नागदेरवाडी, त्या दुष्काळग्रस्त पट्ट्यातलं आपल्या मराठवाड्यातल्या, जिथे पाण्याची टंचाई होती. लोकांना 4-4 किलोमीटर पाणी जाऊन चालत जाऊन आणावं लागायचं. ते सुजलाम सुफलाम केलं रे त्या माणसानी आणि त्या गावानी, अर्थात सगळ्यांनी. पण त्या गावाला कसं एकत्र आणलं, त्या इतका अग्निदिव्य म्हणजे पराक्रम जो घडवला त्या माणसाने, त्या गावाने, इट इज अनबिलिव्हेबल. आणि ते मला ह्याची जाणीव कशी झाली मी सांगतो. माझ्यासाठी पण ह्या कळत्या वयात तिथे मराठवाड्यात मी पहिल्यांदा गेलो होतो. तिकडच्या खोल रूट्समध्ये मी पहिल्यांदा गेलो, आणि त्यांनी मला सगळं दाखवलं, गावातल्या विहिरी, तिकडचं ते शिवार, तिकडचं ते सगळं. आणि मी सगळं बघून थक्क झालेलो होतो. मग त्यांनी मला गोष्ट सांगायला सुरुवात केली. मग मी त्यांना असं सर विचारलं की हनुमानजी, म्हणजे तुमचं हे गाव सुजलाम सुफलाम झालं, आज इकडे वर्षभर पाणी असतं, शेजारची गावं पण तुमचं उदाहरण घेऊन प्रेरित होऊन त्यांचं पण चांगलं झालं असावं. ते म्हणाले की नाही हो, असं काही नाही, बाजूच्या तिकडे आहे. का असं? बरं चला माझ्या संग, तुम्हाला दाखवतो. ते मला घेऊन गेले. तर की घुगेवाडी नावाचं गाव आहे, जे आजही
सॅम आजही ते टंचाईग्रस्त आहे. तिकडे लोकांना अजूनही त्या साहेबाच्या विहिरीवर तिकडे जाऊन पण साहेबाच्या विहिरीवर जाऊन पाणी आणावं लागतं. तर ते मला तिकडे घेऊन गेले घोगेवाडीला आणि त्यांनी एक छोटीशी ग्रामसभा बोलवली तिकडे. आणि तिकडच्या गावकऱ्यांना, थोड्याशा लोकांना देवळाजवळ तिकडे पारावरतीने बसवलं आणि ते मला म्हणाले की तुम्ही जे मला प्रश्न विचारले ते आता यांना विचारा तुम्ही आणि मग मला कळेल. मला मी विचारलं सगळ्यांना की हनुमानजींनी त्यांच्या गावात असं सगळं केलं आहे, त्यांनी गावात पाणी आणलं, पाणलोट प्रकल्प आणला आणि तिकडे आज ते सुजलाम सुफलाम झालं, त्यांच्या विहिरीला पाणी लागतं. आज तुम्ही असं का नाही करत? तुमच्या गावात प्रेरणा घेऊन तुम्ही एकत्र येऊन का नाही करत? तर ते बिचारे सगळे गरीब गावकरी माझ्याकडे ते टक लावून बघत होते रे. आणि त्यांच्या चेहऱ्यावरती काहीच हावभाव नव्हतं की हा काय येडा झाला, काही बोलतो हा माणूस, असं माझ्याकडे बघत होते. तुम्ही एका माणसाला धरलं, त्याला विचारलं की तुम्हाला असं नाही वाटत का काही आपण करू शकतो, या गावात बदल घडू शकतो, तुम्हाला रोज हाल सोसता तुम्ही? पहिल्यांदा मला एक जाणीव झाली सॅम, त्या माणूस जे काय मला बोलला पुढे, मला जाणवलं की पाण्याचा दुष्काळ किंवा कुठल्याही गोष्टीचा दुष्काळ हे सगळं वरवरचं आहे. खरा दुष्काळ आहे ना, तो स्वप्न बघण्याचा आहे रे. तो एक आशा राखण्याचा आहे. आपण शहरातली लोक खूप आपले सुखसुविधा आपल्या आजूबाजूला असतात, आपण खूप प्रोटेक्टेड आहोत. त्या माणसांसाठी स्वप्न बघणं ही खूप मोठी लक्झरी आहे. म्हणजे एका पेट्रोल एका शहरात पेट्रोलने तिकडे तुम्ही गाडी विकत घेते, असं आहे ते स्वप्न बघणं त्या लोकांसाठी. त्याला विचारलं तुम्हाला की साहेब काय कसं आणणार आम्ही, कसं शक्य आहे ते? मागच्या वर्षी सरकारनं काहीतरी विहीर खणली इकडं गावात आणि तिकडे ते वरच्या बाजूला विहीर खणली, तिकडे पाणीच लागलं नाही. तर एक चुकीचा अनुभव घडला त्यांच्यासोबत आणि सरकारने केला. तर सरकारला नाही जमत तर आपल्याला काय जमलं? आणि अशा मातीतला माणूस हनुमान केंद्रेसारखा, नागदेरवाडीची पण परिस्थिती तितकीच वाईट होती तिकडे. म्हणजे मुळात हे खूप कॉमन आहे आणि फक्त मराठवाड्यात आणि विदर्भात नाही तर अनेक दुष्काळग्रस्त ठिकाणी परिस्थिती आहे अशी. आणि तिकडे पाणी नाही, त्याच्यामुळे शेती नाही त्याच्यामुळे रोजगार नाही त्याच्यामुळे तिकडे गावातल्या लोकांना 9-10 महिने फिरतीवरती मजुरीची कामं करत फिरावं लागतं. गावात कोण नसणार, सगळं बाहेर. आणि मग गावात मग दारूच्या भट्ट्या, मग ते इतर सगळं त्या घाण सगळी ती पसरते, अंधविश्वास हे ते. आणि अशा अवकळीला आलेलं ते गाव होतं. या सगळ्यामध्ये मला तुझं कौतुक काय वाटतं माहिती का आधी, की सिलेक्शन ऑफ सब्जेक्ट. तू कशाही पद्धतीचा सिनेमा करू शकत होतास. प्रोड्युसर होतास, पैसे होते, नाव होतं. मग असा लोकांच्या खिशात अगदी मनात जाईपर्यंतचा जो रिअल काय म्हणतात त्याला, अगदी खरा अनुभव आहे, अशा विषयावर सिनेमा का करावासा वाटला तुला? कम्प्लिटली उलटा, मसालेदार, धमाकेदार, लार्जर दॅन लाईफ, असं का नाही करावं वाटलं? काय ट्रिगर झालं की आपण हे करूया? प्रश्न मला खूप आवडतात तुझे. उत्तेजित करणारे प्रश्न विचारतो. बरं, एनिवेज मला ॲक्च्युली काय माहिती आहे का, मी एक ठरवलं होतं किंवा एक मी माझ्या वडिलांकडून शिकलो आहे आणि ते की जी कुठली गोष्ट आपण सांगू ती मनापासून सांगितली पाहिजे. बरोबर. ती तुम्हाला अस्वस्थ त्याने त्या गोष्टीने तुम्हाला अस्वस्थ केलं पाहिजे आणि ती तुम्हाला राहवलं नाही पाहिजे. ती ही गोष्ट सांगितलीच पाहिजे. जेव्हा ती वेळ येते ना तेव्हा ती गोष्ट सांगावी. ते अशी कुठली गोष्ट आहे जी तुला अस्वस्थ करते, तुला राहवत नाही, आता हे बनवलीच पाहिजे आणि गोष्ट सांगितली, तर असा विषय शोधला पाहिजे ऑलवेज. ते कुठलाही असो तो विषय, फॅन्टसी असो, हॉरर असो, काही असो, कॉमेडी असो. ऍक्च्युली ते जॉनर झाली, ती मांडणी झाली. करेक्ट. विषय म्हणून तो दुसरा मुद्दा आहे, ती ट्रीटमेंट झाली. करेक्ट. पण विषय कुठला हा आपण निवडावा. ॲब्सोल्युटली. मी विचार केला की असा कुठला विषय आहे, तर मला वाटलं की पाण्याचा विषय हा खूप जवळचा आहे. ही एक अस्वस्थ करणारा विषय आहे आपल्या सगळ्यांनाच. कारण माझं असं मत आहे की आपण शहरातली लोक, आपल्यापर्यंत ती झळ पोचली नाही अजून पाण्याच्या टंचाईची. आपला संबंध पाण्याशी नळापुरतं आणि बाटलीपुरतं असतो. फक्त नळाला पाणी आलं नाही की आपण थोडा वेळ अस्वस्थ होतो, पण पाणी आलं की आपण पुन्हा एकदा नॉर्मल विसरून जातो. आपण हा नाही विचार करत की पाणी का नाही आलं, परत ते आलं ते का आलं, ते कुठून आलं. तू रस्त्यावर जाऊन 10 लोकांना विचारलंस की तुमच्या घरात तुमच्या नळाला पाणी कुठून येतं, तर
10पैकी 9 लोकांना माहीत नसेल की मुंबईत तानसा, तुळशी विहार, Correct. वैतरणा हे कुठे आहेत. Correct. 7 पाणी पुरवठे आहेत होय, मुंबईतले, होय. कोणाला पडली पण नाही होय. जाणून ते घ्यायला. भरलेत नाही भरलेत. काय फरक पडतो. तर ही एक अशी मला त्रास देणारी गोष्ट होती माझ्यासाठी. योगायोग असं झालं की मला हनुमान केंद्राची गोष्ट सापडली. नाईस. म्हणजे मी नाही ठरवलं ही गोष्ट सांगायची, या गोष्टींनी मला निवडलं, मला असं वाटतं. वा. प्रत्येक सिनेमा किंवा एक ग्राउंड रियालिटी चेक तुला मिळाला ना की आपण शहाणे होतो हम्म. की अरे म्हणजे आपण फार बेटर लाईफ जगतो, काही गोष्टी केल्या पाहिजेत नाही केल्या पाहिजेत. हम्म. त्या गावात जाऊन आल्यानंतर तो सिनेमा केल्यानंतर तू तो जगलास सिनेमा खूप वर्ष 7, 8, 9 वर्ष तू त्या सिनेमामध्ये आहेस, त्याचा इन्फ्लुएन्स होत असेलच ना आपल्यावर काहीतरी, त्या विषयाचा, त्या समस्येचा, हम्म. त्या लोकांचा, त्या स्वप्नांचा. हम्म. तुझ्यात काय या ओव्हर द पिरियड ऑफ टाइम बदल झाला असं वाटतं तुला? तर तुम्हाला ऐकायला खूप छोटा वाटेल बदल किंवा काही लोकांना खूप इरेलेव्हंट वाटेल, पण मी कधीच बाटलीत इतकंसं जरी पाणी राहिलं असेल तर मी ते सोडत नाही, मी ते संपवतो. आणखी सगळ्यात वाईट सवय आपल्याला असते की बाटली कोणाची रे बाटली, उष्ट आहे का हे पाणी, मग ते उष्ट असेल तर आपण तसंच ठेवून देतो की नको दुसरी कोणीतरी तोंड लावलं असेल. हे इतकं उथळ आहे आपण जे करतो, आणि ते पाणी जे आहे ते लोकांना मिळत नाही. काही ठिकाणी लोक मरतायत पाण्यासाठी, आणि ती बाटली उष्ट म्हणून तू अर्धी बाटली पाण्याची फुकट घालवणार आहेस. तर हे मी करत नाही माझ्यासाठी. हा एक माझ्यातला बदल घडला. माझ्यात भान तर होतच नेहमी, अगदी हो, पाणी वेस्ट तर मी करायचो नाही, पण आता आणखी पर्टिक्युलर. हा, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण मला वाटतं कदाचित माझ्यात तो बदल घडला असावा. आणि माझी इच्छा आहे की हा सिनेमा अर्थात निखळ मनोरंजन करणारा आहे, सुंदर एक नितळ आणि खरी प्रेम कहाणी आहे, सत्य घटनेवर आधारित आहे, तर तुमचं मनोरंजन होणार. पण प्रेक्षक घरी जाऊन हलकसं जरी 5% मला जे भान आलं त्याचं 5% जरी भान एक त्यांच्या मनात असं वाटलं की घरी जाऊन ते बोलले की नळ बंद करा, तरी खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन म्हणजे आहे. वा. मी मिळवलं. याच्यामध्ये ही गोष्ट ट्रेलर आम्ही बघितलं आणि त्या लग्नावरनं ते सगळी गोष्ट मला कळलं, सगळ्यांनी बघितलं ट्रेलर असेलच. तर ही आहे तशी गोष्ट आहे की काही लिबर्टी घेतली आहे? बऱ्यापैकी आहे तशी गोष्ट आहे. ओके. हा, सिनेमा म्हणून काही गोष्टी काही गोष्टी आपल्याला रंजक बनवाव्या लागतात, पण गाभा तोच आहे. आणि मी तुला खरं सांगू, मला फार रंजकता आणावी लागली नाही, कारण ती गोष्टच इतकी रंजक, जी इतकी ड्रामॅटिक, म्हणजे ती म्हणतात ना रियालिटी स्ट्रेंजर दॅन फिक्शन, तसं आहे हे. म्हणजे ही जर गोष्ट मी सांगली नसती की खरी नाही आहे तर लोकांना असं वाटलं की काय असं कधी होऊ शकतं का, पण एक खरं आहे, घडलंय गावात. इव्हन तिथलं शूट पण तसं सोपं नव्हतं. नाही, रापलेलं ऊन केवढा आहे, त्या उन्हामध्ये तुम्ही तसं त्या पहार घेऊन तू खणतोयस बिनतोयस, ते सोपं नसणार आहे ते. हो रे. तो एक्सपिरियन्स काय होता? अरे किती डिग्री होत होते? 45 डिग्री टेम्परेचर. आम्ही दिवसभर 5-5 बाटल्या पाण्याच्या प्यायचो आणि एकदा पण शू नाही करायचो. पाणी उडून जायचा, घसा कोरडा पडायचा. आणि त्याच्यामध्ये तो अभिनय, दिग्दर्शन, सेटचं, कारण ते ट्रेलर बघतानाच तो रखरखीतपणा दिसतो. तो कॅमेरा आमचा 1-2दा खराब झाला त्या उन्हात. तो फिल्टर आमचा फिल्टरच त्याचा रंगच बदलला हीटमुळे. अर्जुन सोटेला विचार प्रॉब्लेम काय झाले त्याला. ऑफकोर्स सोपं नाहीये गणित. दिग्दर्शक म्हणून तू काम करत असताना तू जेव्हा इतर आजूबाजूच्या लोकांना भेटलास, पहिल्यांदा मगाशी सांगितलंस ना गावातल्या इतर गावातल्या लोकांना पण भेटलो, मग आता तू ती गोष्ट करायला घेतल्यानंतर हनुमंत मध्ये अशी काय गोष्ट होती की जी त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवते? जिद्द आणि हलकासा एक विश्वास, म्हणजे एक वेडा विश्वास असतो ना आपल्याला, एक की करायचं पण हे करणार. तो एक वेडेपणा असतो ना लोकांमध्ये, नाही बघू आपण करू, तो हलकासा वेडेपणा लागतो कधी कधी मोठी कामं करायला, आवश्यक असतो. नाहीतर ते धाडस वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. एक्झॅक्टली. ते तसं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे त्याचा मोठा भाऊ बालाजी केंद्रे तो म्हणायचा, फिल्म मध्ये डायलॉग आहे तो, बालाजी केंद्रेची भूमिका सुबोध भावेनी साकारली आहे, ती पण मी गोष्ट सांगतो सुबोध भावेची. प्लीज सांग. त्याच्या आधी मी बालाजीचं सांगतो. तर बालाजी केंद्रेचा डायलॉग आहे की गावाला शहाणक करायचं असेल तर बाबूसारखा कोणतरी येडाच पाहिजे. ते ट्रेलर मध्ये बघितलं मी. आणि कारण बालाजी केंद्रे
तेव्हा तिथे सोशल वर्क करायचे, एका NGO साठी काम करायचे, ज्यांचं नाबार्ड बरोबर इंडो जर्मन प्रोजेक्ट ते तिकडे करत होते. पाणलोट प्रकल्प ते वेगवेगळ्या गावात आणत होते. आणि नागदेरवाडीत त्यांनी स्वप्नातही विचार नव्हता केला की ह्या गावात आपण आणायचं हा प्रकल्प, कारण शक्यच नाही. गाव म्हणजे कोरडं ठिक्कर आहे आणि कोरडं, आणि माणसं तिकडची अशक्य आहे. म्हणजे मुळात कुठलाही प्रकल्प गावात आणण्यासाठी ते गावाला एकत्र यावं लागतं. गावाची कायापलट करण्यासाठी सगळ्यात कठीण काम म्हणजे त्या माणसांना एकत्र आणणं. हे सगळ्यात मोठं अग्निदिव्य. पाणलोट प्रकल्प तिकडे खड्डे खणणं कठीण नसतं, त्या माणसांना एकत्र आणून ते काम घडवणं हे खूप कठीण असतं. बालाजीला विश्वासच नव्हता कधी, आणि पण त्याला माहित होतं की बाबू सारखा येडा असेल तरच हे कधी होऊ शकतं. आणि निसर्गाचं पण नशीब की असं की बाबूच्या आयुष्यात असा प्रसंग घडला जिथे त्याचं लग्न मोडलं, आणि त्याला त्या मुलीवरती बघता क्षणी त्याला प्रेम जडलं होतं. आणि ही संधी बालाजीनी बघितली, टिपली, आणि आणि त्याचा विचार चालला होता की आता त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं की काही नाही बाबू, होईल लग्न, आपण नांदेडला जाऊन नोकरी बिकरी तू कर, तिकडे गावात राहायची गरज नाही तुला. आणि बालाजी ऐकत होता. आणि बालाजीनी त्याला फक्त एक अशी इन्सेप्शन केलं त्यांनी, की तो डायलॉग आहे त्याला, अर्थात नितीननी खूप सुंदर, नितीन दीक्षित उत्तमपणे हा चित्रपट आणि ती गोष्ट कागदावर त्यांनी मांडली. तो डायलॉग आहे की बाबू तुला माहिती आहे, दरवर्षी मराठवाड्यातून हजारो लोक आपलं गाव सोडून जातात शहराच्या दिशेने मजुरी करायला, काम करायला. पण इथे राहिलेली त्या हजारातली काही एक दोघं असतात जी गाव तर सोडत नाहीत, पण अख्ख्या गावाला एकत्र आणून दुष्काळाशी लढायला लावतात. त्या सोडून गेलेल्या हजारातलं एकाचं पण नाव मला माहीत नाही, पण इथे मागे राहिलेल्या एक दोघाचं नाव मलाच काय, अख्ख्या जगाला माहीत आहे. कारण ती जी माणसं आहेत जी गावात राहून त्यांनी कामं केली आहेत ती जगप्रसिद्ध झाली. ती मराठवाड्यात असो, विदर्भात असो, कुठेही असो, सोलापूर. आणि असं बालाजीनी त्याला हलकसं एक चावी फक्त मारली तेव्हा, आणि मग हनुमंत जाऊन सुवर्णाला भेटला आणि तो तिला बोलला की मला तुमच्या संगच लगीन करायचं आहे, तुम्ही थांबाल का माझ्यासाठी तवर, तुम्ही थांबाल का माझ्यासाठी तवर, मी गावात आणतो पाणी, विश्वास ठेव माझ्या. आयुष्यावर असं ऍक्च्युली घडलं. काय बोलतो, याला सिनेमॅटिक आहे, खतरनाक आहे. वा. आणि बालाजी इथे पुण्यातच राहतात. अच्छा. वा. तर मग कास्टिंग खरंच खूप कठीण होतं, कारण ह्या सिनेमाचं आम्हाला ती मराठवाडा आणि म्हणजे इतर जे छोटे छोटे आणि ते गावातली सगळी मंडळी आहे ते आम्ही ऍक्च्युली तिकडची लोक पकडली आहोत. आम्ही तिकडचे थिएटर ग्रुप्स ते करत, वर्कशॉप्स करत. तर मेन जे कॅरेक्टर होतं म्हणजे ऍक्च्युली बालाजी केंद्रेचं कॅरेक्टर ते खूप महत्वाचं कॅरेक्टर आहे. भले त्याचा वावर फार नसला तरी ते महत्वाचं सेंट्रल, आणि तो घडवतो. तो हनुमंत केंद्रेचा मोठा भाऊ बालाजी केंद्रे खूप महत्वाचं कॅरेक्टर होतं. आणि त्यासाठी मला एक चांगला ताकदीचा नट आणि वजनदार एक चेहरा हवा होता आयडियली. आणि त्याचा फेस कट होता ना बालाजी केंद्रे, जर तू त्यांचा फोटो बघशील तर ऍक्च्युअल सुबोध धाव आहे, पण सुबोधचा नुकताच कट्यार काळजात घुसली, तर पुष्पकुमारचं काम चालू होतं, तो बालगंधर्व आहे, तो म्हणजे तो अशक्य होतं की सुबोध भावे हा रोल का करेल. तो हिरोची रोल, मेन रोल्स करतो आणि तो मोठे मोठे फिल्म करतो, तो सपोर्टिंग रोल करणार नाही जरी महत्वाचं कॅरेक्टर जरी असलं तरी. हे सगळे मला म्हणून मला पण ती भीती वाटली होती, धडकी मला भीती होती की नाही विचारूया कशाला पण ते. आणि मी एका वेगळ्या माझ्या मित्राला विचारलं होतं आपल्या इंडस्ट्रीतल्या, आणि तो आधी रेडी होता पण लास्ट मिनिटला त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, तो करू शकला नाही. आणि आता महिन्याभरात आम्ही फ्लोअरवर जाणार, आता काय करणार मी. आम्ही ऑफिसमध्ये बसलेलो, मी नितीन आम्ही सगळे बसलेलो, आणि शट यार. आणि माझ्या मनात अजूनही सुबोधचा चेहरा होताच सुरुवातीला, पण ते धाडस झालं नाही विचारायला, कारण सुबोध भावे बहुत मोठा स्टार आहे यार, इतका मोठा स्टार, तू का मला माझ्या पहिल्या फिल्ममध्ये तो. तर मी बसलो होतो आणि सगळे विचार करत होते, आणि मी बोललो की ऐका ना, मी काय म्हणतो, नितीनला सांगितलं सुबोधला विचारून बघू का मी. नाही रे, सुबोध कसं करेल रे, त्याचं काय काय चाललं असेल. म्हटलं ठीक आहे, म्हणजे फार फार तर काय नाही म्हणेल ना तो, ठीक आहे नाही म्हणू दे त्याला. मग तर तो विषय संपला. मग नितीन बोलला ठीक आहे. फोन लावला लगेच सुबोधला, हॅलो. आणि सुबोध मनाने आणि माणूस कसा आहे तुम्हाला कळेल. मी सुबोधला फोन लावला आणि म्हणालो सुबोध मला तुला जरा भेटायचं आहे, कधी येऊ तुला भेटायला. आत्ता ये.
मी बोललो, बरं कुठे आहेस? अरे मी इथे बिंबिसारला एडिट करतोय माझी ती फिल्म पुष्पक विमाचा एडिटर. ये इकडे. ओके ठीक आहे, थँक्यू. मी नितीनला सांगितलं, नितीन मी जातोय, येतोस का? नाही रे, नाही होणार तुझं, सोडणार रे, बिझी असणार नाही जमणार. बरं ठीक आहे, मी जाऊन येतो मी. आणि मी गेलो सुबोधला भेटायला, आणि सुबोधला भेटलो तो की एडिटिंग चालू होतो, साईडला आला आणि बसला. बोला हां बोल, काय देणार, काय झालं? बोला सुबोध मी ना एक फिल्म डिरेक्ट करतोय अशी, आणि हा असा असा विषय आहे, पण त्यात एक महत्त्वाची भूमिका आहे. मी गोष्ट नुसतं त्याला सांगितली, पण एक महत्त्वाची भूमिका आहे. आदिनाथ, तुझी पहिली फिल्म आहे, मी आहे. अरे वा वा. त्यांनी काही ऐकलं नाही, काही पैसे नाही, काही नाही विचारलं त्यांनी. तो उभा राहिला रे माझ्यासोबत. किती छान. वा. आणि त्या परिस्थितीत तिकडे आम्ही ते राहत होतो, तिकडे सुबोध आला शूटिंगला. बरं तिकडे सुबोध भाग, आम्ही तिकडे हॉस्टेलमध्ये राहत होतो, कारण तिकडे राहण्याची सोय नाही. तर त्या बॉईज हॉस्टेलमध्ये आम्ही सोय करून घेतली होती, सगळे कूलर बिलर फिट केले होते सगळं. ते खूपच वाईट सिच्युएशनमध्ये आम्ही सगळे पण अख्खं युनिट राहत होतो. पण तिकडे एक लोह्याला एक 10 किलोमीटर लांब गेस्ट हाऊस होतं, तिकडे आम्ही काही मोठ्या नटांना तिकडे ठेवायचं ठरवलं होतं. सुबोधला तिकडे ठेवलं होतं आम्ही. आणि पहिला दिवस सुबोध आला, शूटिंग झालं आणि तो निघाला तिकडे जायला. आणि त्याने आम्हाला बघितलं, आम्ही तिकडे दुसरीकडे चाललो. तुम्ही कुठे चाललं? तर आम्ही तिकडे हॉस्टेलला राहतोय तिकडे, तुझ्या ते आम्ही गेस्ट हाऊसला सोय केली. मी येतोय, मी तिकडे राहणार तुमच्याबरोबर. तो इव्हन आमच्यासोबत राहिला इकडे हॉस्टेलवर. आणि तुला सांगतो अख्खं युनिट, म्हणजे सुबोध तर कमाल आहेच, मनाने खूप मोठा आहे तो, पण सगळी माणसं रे तिथे उकाचू न करता 45 डिग्रीमध्ये तिकडे सकाळी नळाला पाणी यायचं नाही कधी कधी. तर असे दिवस आम्ही बघितले जिथे अख्खं युनिट कूलरच्या पाण्यात आंघोळ करून आम्ही सेटवर गेलो शूट करायला. त्यात प्रोड्युसर पासून ते स्पॉट बॉय पर्यंत, त्यात बायका सगळ्या हिरोईन सगळे ते युनिट तिकडे राहत होतं आणि सगळे एकजुटीने काम करत होते. शेवटचा प्रश्न विचारतो, मग मी थांबतो. हा, या सिनेमामध्ये तू गाणी पण लिहिलेली आहे, रॅप पण लिहिलेला आहे असं मला कळलेलं आहे, आणि फार भयंकर गडबडीत ते तू तर ते काय एकदम गीतलेखन वगैरे काय, याचं काही शाळेत असताना काय कविता लेखन करत होतोस का? नाही, मी कविता करत असतो, पण ह्या गाणं लिहायची माझी अजिबात काही माझा हेतू नव्हता, आणि ते नाईलाजाने झालंय. म्हणजे का सांगतो, कदाचित त्यात 3 वर्ष त्या स्क्रिप्ट बरोबर काम करतोय. ते कॅरेक्टर, ती गोष्ट, ती इतकी अशी भिनली आहे नसानसात. तर जेव्हा आम्ही गाणी करत होतो, तर हे आत्ताचं गाणं आत्ता लिहिलंय, त्याच्या आधी पहिलं गाणं जे मी आयुष्यात पहिल्यांदा गाणं लिहिलं त्याची गोष्ट मी सांगतो. ती म्हणजे आज ते आत्ता आलंय, तू या साथीनं. ओके. त्या गाण्याची गोष्ट सांगतो. म्हणजे ते कसं आहे ना, हनुमान केंद्रे आणि सुवर्ण केंद्रे ह्यांची प्रेम कहाणी आणि गावाची प्रगती हे एका रेल्वे ट्रॅकच्या 2 पटऱ्या आहेत. म्हणजे ह्या प्रेम कहाणीची प्रगती आणि ह्या गावाची प्रगती एकत्रच पुढे जाऊ शकतात, नाहीतर एक नाही जाऊ शकत. यांची बाग फुलणार तिकडे त्यांची बाग. एक्झॅक्टली. करेक्ट करेक्ट. तर ह्या इमोशनला कॅप्चर करणारं एक गाणं आम्हाला हवं होतं, आणि आम्ही काही मोठ्या दिग्गज गीतकारांना आम्ही अप्रोच केलं लिरिक्स लिहायला, आणि त्यांनी खूप सुंदर लिहून दिलं आम्हाला, काय सुंदर गाणी लिहून दिली. पण जे हवं होतं ते मिळत नव्हतं, आणि एक सिनियरिटीच्या ह्यांच्यामुळे आपण बियॉन्ड द पॉईंट त्यांना काय करू फोर्स नाही करू शकत की नाही असं नाही, चेंजेस. त्यांना पण ते जरा वाईट वाटतं की, पण मग मला थोडं ते हे झालं. आणि मला एक छंद होताच लिहायचा, मी कविता छंद म्हणून करायचो मी. तर मी प्रयत्न करून बघितला की मला काय म्हणायचं ते मी आधी एकदा कागदावर उतरून बघतो, ट्राय करून. मी ट्राय करून बघतो. तर मी प्रयत्न केला तुझ्या साथीनंच गाणं सुरुवात करायचं, आणि एक 3-4 ओळी लिहिल्यावर मी ऐकवले नितीनला. नितीन म्हणाले ठीक आहे. आणि मग ते हळूहळू करत करत मग श्रीपाद जोशी माझा फर्स्ट टीडी, तो मानवतचा तिकडे. मग मला एक काही शब्द हवा असेल तर एक एक शब्द करत करत असं करत ते पहिलं गाणं माझं तयार झालं. सामूहिक कामगिरी झाली. सामूहिक कामगिरी. आणि मला ते म्हणजे आता मला शब्द हवा असेल, म्हणजे आता मला म्हणायचं की फुलातून भवरा कसं पोलन ग्रेन उचलून तो जातो, तसं फुलाचं आणि भवऱ्याचं नातं. मग त्याला पोलनला काय म्हणतात मराठीत, त्या मग पराग. मग फुलातूनही जाई परागाची राई, बिलगुनी भवऱ्याला र, जसा फुलाचा जीव भवऱ्यात र, मव अन तू जीन चल साथीनं. असं करत करत. थँक्यू. वा, मला हे फार इंटरेस्टिंग वाटतं. एखाद्या सिनेमात झिरपतो ना आपल्यामध्ये, तसे झिरपण आहे. आणि त्याला पोचपावती पण मिळालेलीच आहे. पाणीची दखल घेतली जाणं हे खूप महत्त्वाचं होतं.
तुझ्या पहिला सिनेमा तू अशा पद्धतीने निवडणं, अशा पद्धतीने त्याच्यावर काम करणं, इतके वर्ष त्याच्या मागं नेटानं उभं राहणं, हे खूप क्रेडिटेबल आहे. त्याचं क्रेडिट द्यायलाच पाहिजे. थँक्यू. आणि त्याच वेळेला चांगली माणसं पण तुझ्या आजूबाजूला उभी राहिली. अगदी प्रियंका नितीन चोप्रापासून, दीक्षित पासून, आमिर खानपासून, नितीन, सुमोद, मयूर हरदास, सगळे रश्मी कुलकर्णी, क्रिएटिव्ह प्रोड्युसर प्रियंका चोप्राची. एक शेवटचा प्रश्न विचारतो मग थांबतो. अच्छा. अशा गावातल्या हिरविणीसाठी हम्म. अशी गोरी चिट्ट मुलगी कशी घेतलीस तू? सगळ्या प्रश्न विचारतात. कारण ही जी प्रेम कहाणी आहे ना हनुमंत आणि सुवर्णाची, मी खरंच म्हणजे आपण ज्या पद्धतीने नितीननी ती प्रेम कहाणी मांडली आहे कागदावर, मी गेल्या 10-15 वर्षात तरी इतकी नितळ, निरागस आणि खरी प्रेम कहाणी मी नाही बघितली आहे, जिथे सॅम अख्ख्या सिनेमात त्यांची एक मिठी पण नसेल, तरी पण ती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचते आणि तुम्हाला आवडेल. आणि त्यासाठी ना तो निरागसपणा, तो खरेपणा, म्हणजे तू जर सुवर्णा केंद्रेला जर भेटलास तर तुला भेटल्या क्षणी तुला जाणवेल तिच्या डोळ्यांकडे बघून की ह्या बाईमध्ये इतकं ते वॉर्मथ आहे, ते प्रेम भरलंय, एक निरागसपणा, एक साधेपणा आहे. तो ते डोळे मी शोधत होतो. ओके. आम्ही सगळेच, आम्ही सगळे ते डोळे शोधत होतो. आणि ते डोळे, तो निरागसपणा, तो त्याचा आव नाही आणू शकत आपण बऱ्याचदा. त्यासाठी बऱ्याचदा नवखं असणं गरजेचं असतं. आणि अनेक दिग्गज नटींच्या आम्ही ऑडिशन लुक टेस्ट घेतल्या आणि त्यांनी उत्तम कामं केली, ती उत्तम टेस्ट दिली, पण ते हवे ते डोळे आम्हाला ते सापडत नव्हते. आणि म्हणून आम्ही ठरवलं की चल तमाम अभिनेत्रींवर आरोप आहे. नाही, त्यांनी उत्तम केली टेस्ट, पण तो एक नवखेपणा आम्हाला सापडत नव्हता. तिचे एक्स फॅक्टर नवखेपणा एक म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जेव्हा मी पहिल्यांदा काम केलं आयुष्यात, की तिचे जो इनोसन्स असतो तो मी परत कधीच नाही आणू शकत. करेक्ट. म्हणजे आता रुचानी जी भूमिका केली आहे ती कदाचित दुसऱ्या सिनेमात तिला ते नसेल. करेक्ट. ते तिलाही कदाचित माहित नाही, तिचं श्रेय करता आलं. पण तो नवखेपणा आम्ही शोधत होतो आणि तो मला तिच्या डोळ्यात सापडला. तर मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. पण आणखी एक सॉरी, मी फक्त बोल. आणखी एक नाव मला घ्यायचं आहे प्लीज. म्हणजे तू म्हणालास की चांगली योग्य ती माणसं जोडली गेली, तर खरंच ज्या पद्धतीने हनुमंत केंद्रेच्या पाठीशी, म्हणजे माझ्या म्हणजे ते त्या लिरिक्समध्ये पण आलंय, ते जे टायटल ट्रॅक आहे की एकली ही जरी वाट रखमाई तुया साथ, नख थांबुर करून दावर पाण्याचा घुमेनाद. म्हणजे जसं त्याच्याही मागे ती रखमाईसारखी उभी होती सुवर्णा, तसं मला वाटतं की ह्या प्रोजेक्टसाठी माझ्या पाठीशी 2 सुवर्णा उभ्या होत्या. त्या म्हणजे प्रियंका चोप्रा जोनस आणि आता नेहा भरजाटिया. आणि खरंच म्हणजे नशीब आहे ह्या प्रोजेक्टचं, माझं, या गोष्टीचं, तिकडच्या त्या गावकऱ्यांची पुण्य आहे की अशी माणसं ह्या प्रोजेक्टबरोबर जोडली गेली आणि त्यांनी हा सिनेमा उचलून धरला आणि आता प्रेक्षकांसमोर ते मांडतायत 18 ऑक्टोबर. हे फार महत्वाचं असतं. चांगली माणसं जोडली जाणं फार महत्वाचं आहे आणि ते अगदी या सिनेमातनं कळतं. तुला खूप शुभेच्छा. हा सिनेमा येतोय 18 तारखेला, तर जरूर बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा. तर त्याची जी जो खोली आहे ती तुम्हाला जाणवेल. थिएटरमध्ये जा, सिनेमा बघा आणि कसा वाटतोय मला सांगा, आदिनाथलाही सांगा. तुला खूप साऱ्या शुभेच्छा आदिनाथ. थँक्यू सर. व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. आमच्याकडून तुला एक भेट आहे. अरे देऊ का? पाणीच्या टीमकडून अरे मित्र म्हणेल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. वा, खूप छान. थांबतो, मंडळाभारी आहे.